मंगेशजी, आज 8वा दिवस आहे तुमच्या उपोषणाचा। आमरण उपोषण तुम्ही करताय, काय तुमची प्रमुख मागणी आहे? का तुम्ही जीव जाळून घेताय? पूर्ण संभाजीनगर जालना जिल्ह्यामध्ये अतिशय मुसळधार पाऊस झालेला आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। त्यावेळी आम्ही बांधावर गेलो तर ते शेतकऱ्यांचं दुःख आम्हाला पाहण्याचं झालं। तर ते दुःख पाहण्यापेक्षा स्वतःला त्रास होऊन शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलेलं बरं म्हणून आम्ही हे उपोषण सुरू केलं। आज शेतकऱ्यांना कर्जमाफी का गरजेची आहे? काय स्थिती आहे शेतकऱ्याची? का तुम्ही अशा प्रकारची मागणी करताय की त्याला कर्जमाफी दिल्याशिवाय तो पुन्हा उभं राहू शकणार नाही? जो शेतकरी जगाला पोचतो त्या शेतकऱ्याला आज कुणीतरी बिस्किट वाटतंय, लाईनमध्ये उभं करतो। का तुम्हाला हे उपोषण करावं लागलं? शिष्टमंडळ जेव्हा भेटीला येईल तेव्हा त्या शिष्टमंडळाकडे तुमची काय मागणी असेल? आमची प्रमुख मागणी तर सरसकट नुकसान भरपाईचीच आहे। तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करताय, कर्जमाफीच्या संदर्भातली मागणी करताय, तुम्ही आंदोलन कधी मागे घ्याल? जर का शांततेच्या मार्गाने यांना समजत असेल तर शांततेच्या मार्गाने हे ऐकत नसतील। आम्ही बरेच आक्रमण आंदोलन केले तेव्हा सगळ्यांनी दखल घेतली। मंगेशजी, आज 8वा दिवस आहे तुमच्या उपोषणाचा। आमरण उपोषण तुम्ही करताय, काय तुमची प्रमुख मागणी आहे? का तुम्ही जीव जाळून घेताय? शेतकऱ्याला सरसगट एकरी 50,000 रुपये मिळावे व जे शासनानं कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करावं, अशा मुख्य मागण्या अशा अजून 18 मागण्या आहेत। त्यासाठी हे उपोषण आम्ही सुरू केलेलं आहे। तुमच्याशी कोणी संपर्क साधलेला आहे का? हे उपोषण तुम्ही मागे घ्यावं यासाठी आवाहन सुद्धा पालकमंत्र्यांनी केले असं कळत आहे। पालकमंत्र्यांचा देखील या ठिकाणी फोन आला होता, मात्र तरी देखील आम्ही हे आंदोलन सुरू ठेवलं। आज 5व्या दिवशी फोन आला होता बरं, मात्र आज मुख्यमंत्री साहेबांच्या कार्यालयातून आणि आमचं शिष्टमंडळ तुमच्याकडे मागण्या संदर्भात विचार करा असं त्यांनी कळवलं। बरं, पण आता तुमची तब्येत कशी आहे त्याबद्दल काय सांगू शकाल? आता तब्येत ठीक आहे। एक शारीरिक प्रॉब्लेम असल्यामुळं ब्लडिंगचा प्रॉब्लेम झाला होता, मात्र डॉक्टरांनी थोडा IV लावला होता। काळजी नागरिकांच्या आग्रहास्तव घ्यायला सांगितली होती आणि उपोषण सुरू आहे। बरं, पण काय परिस्थिती आहे? तुम्ही आता ज्या भागात हे आंदोलन करताय त्या भागातल्या शेतकऱ्यांची काय स्थिती आहे? का तुम्हाला हे उपोषण करावं लागलं? माझ्या भागामध्ये सिल्लोड, विशेषतः फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, भोकरदन, जाफराबाद, बदनापूर, पूर्ण संभाजीनगर जालना जिल्ह्यामध्ये अतिशय मुसळधार असा पाऊस झालेला आहे आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। त्यावेळी आम्ही बांधावर गेलो तर ते शेतकऱ्यांचं दुःख आम्हाला पाहण्याचं झालं। तर ते दुःख पाहण्यापेक्षा स्वतःला त्रास होऊन शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलेलं बरं म्हणून आम्ही हे उपोषण सुरू केलं। मात्र 5 दिवस आमच्याकडे कोणी दखल घेतली नाही। मात्र जसं जसं जनतेचा शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढला तसं तसं सरकार देखील टाळ्यावर यायला लागलं आणि आज कुठेतरी शिष्टमंडळ भेट घेणार आहे म्हणून अशी माहिती त्यांनी दिली। बरं, शिष्टमंडळ जेव्हा भेटीला येईल तेव्हा त्या शिष्टमंडळाकडे तुमची काय मागणी असेल? प्रमुख मागणी काय असेल? आमची प्रमुख मागणी तर सरसकट नुकसान भरपाईचीच आहे। विशेषतः सिल्लोड, फुलंब्री, भोकरदन, जाफराबाद, सोयगाव, बदनापूर, कन्नड या ठिकाणी जरी त्यांनी पूर्ण महाराष्ट्राच्या मराठवाड्याचं आमचं ऐकलं नाही, कमीत कमी आमची छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यापुरतं तरी त्यांनी ऐकावं ही मागणी आम्ही लावून धरणार आहे। त्याशिवाय मंगेशजी, आज शेतकऱ्यांना कर्जमाफी का गरजेची आहे? काय स्थिती आहे शेतकऱ्याची? का तुम्ही अशा प्रकारची मागणी करताय की त्याला कर्जमाफी दिल्याशिवाय तो पुन्हा उभं राहू शकणार नाही? जो शेतकरी जगाला पोचतो त्या शेतकऱ्याला आज कुणीतरी बिस्किट वाटतंय, लाईनमध्ये उभं करतो। हे दृश्य विदारक आहे आणि म्हणून शेतकऱ्याला आज उभं राहण्यासाठी वरुण राजानं जे हाल शेतकऱ्याचे केले, मायबाप सरकारनं इलेक्शन पूर्वी सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी देऊ। मायबाप सरकारनं इलेक्शन पूर्वी सांगितलं होतं की दिवाळीला आनंदाचा शिदा दे। मायबाप सरकारनं सांगितलं होतं एक रुपयामध्ये 30 विमा दे, मात्र यापैकी काही सरकारनं दिलेलं नाही।
म्हणून आता ती योग्य वेळ आहे आणि आता द्यायला पाहिजे. बरं, काही शेतकरी नेत्यांनी सुद्धा तुम्हाला पाठिंबा दिलाय असं कळतंय. कोणकोण शेतकरी नेते आहेत जे आता तुमच्या या आंदोलनाच्या सोबत उभे आहेत? सन्मान्य राजू शेट्टी साहेब यांनी फोन केला होता. सन्मान्य बच्चू कडू साहेब यांचा देखील फोन आला होता. सन्मान्य संभाजीराजे भोसले यांचा देखील फोन आला होता. सन्मान्य खासदार, बऱ्याचशा खासदारांचा, सन्मान्य रोहित पवार साहेब, सगळ्यांचे फोन या ठिकाणी आले. रोहित पवार व त्यांचे प्रदेशाध्यक्ष साहेब या ठिकाणी भेट देऊन गेले आता. पण आता आमची भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. बरं, पण आता तुम्ही काय आवाहन करताय? म्हणजे तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करताय, कर्जमाफीच्या संदर्भातली मागणी करताय, तुम्ही आंदोलन कधी मागे घ्याल? नाही, आता शिष्टमंडळात जर पॉझिटिव्ह चर्चा झाली तर आम्ही विचार करू. मात्र त्यासाठी संभाजीनगर आणि जालन्यासाठीची ही मागणी आमची आत्ताच त्यांना मान्य करावं लागेल. पण हे पूर्ण मराठवाड्यासाठी सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी सन्मान्य राजू शेट्टी साहेब असतील, सन्मान्य बच्चू कडू साहेब असतील, यांच्यासोबत उभं राहून पूर्ण शेतकऱ्यांच्या सोबत उभं राहून शेतकऱ्यांचा आवाज त्या ठिकाणी आम्ही उचलणार आहोत. या मंत्र्यांनी, या आमदार खासदारांनी स्वतःचे घर भरून आज शेतकऱ्याला उघड्यावर सोडून दिली. आणि म्हणून जर का शांततेच्या मार्गाने यांना समजत नसेल, शांततेच्या मार्गाने हे ऐकत नसतील, आम्ही बरेच आक्रमण आंदोलन केले तेव्हा सगळ्यांनी दखल घेतली. गाड्या फोडल्या तेव्हा दखल घेतात, गाडी जाळली तेव्हा दखल घेतात. मात्र उपोषण केलं तर त्याला 8-8 दिवस लागतात दखल. लोकशाही कुठेतरी कमजोर झालेली आहे आणि ही लोकशाही यांनी जाणून बुजून कमजोर केली. जर लोकशाही मार्गाने हे ऐकणार नसतील तर आम्हाला हातात इथं रूमने घ्यावं लागणार आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे किल्ले जिंकले त्याप्रमाणे आमदार खासदारांच्या घरात हजारो कोटीची प्रॉपर्टी लुटून, सुरत लुटून पुण्यात गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांना वाटण्यासारखं काम या ठिकाणी आता इथून पुढं या महाराष्ट्राच्या तरुण भागाला करावं लागणार. बरं, याचा अर्थ तुम्ही एखादं आंदोलन हाती घेताय भविष्यामध्ये? नक्कीच शांततेच्या मार्गाने या सरकारला कळत नाही. पूर्ण तरुणांना सोबत घेऊन सरकारच्या विरोधात एल्गार आम्ही पुकारणार आहोत. शेतकरी जगला पाहिजे. विविध पक्षाच्या, विविध जातीच्या आंदोलनासाठी आपण एकत्र येतो, मात्र शेतकऱ्यांसाठी आपण एकत्र येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये हा नैराश्याची भावना आपल्याला जाणवते. परमेश्वर पुंडलिक फरकाडे यांनी गळफास घेऊन आज आत्महत्या केलेली आहे. अशा रोज आत्महत्या या ठिकाणी. आणि जर का तरुणांनी याच्यावर आवाज उचलला नाही तर हे आत्महत्या वाढत जाणार आहे. तरुणालाच आता पुढे यावं लागणार आहे. मी आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना हात जोडून विनंती करतो की बाबा हो, आज हा मंगेश साबळे त्याच्यासाठी लढतोय तर त्या लढ्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा. आज जर तुम्ही या लढ्यात सहभागी झाले तर गावागावामध्ये, जिल्ह्यामध्ये हजारो मंगेश साबळे तुमच्यासाठी लढायला तयार होते. मात्र तुम्ही जर याच्या पाठीमागे उभे नाही राहिले तर भविष्यात शेतकऱ्यांसाठी लढण्याची किंमत पुन्हा कोणी करणार. ठीक आहे, तुम्ही काळजी घ्या आणि आशा करूया की तुमच्या या मागण्यांच्या संदर्भात प्रशासन, सरकार सकारात्मकपणे विचार करेल आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील. खूप खूप धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर राज्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी, विशेषतः मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी मागणी करत आत्ता मंगेश साबळे यांनी आमरण उपोषण सुरू केलेला 8वा दिवस आहे आणि प्रशासनानं सुद्धा आता त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे.